मी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब मल्लाप्पा बेडगे. मागच्या लोकसभेला व विधानसभेला खटाव गावातून BJP या पक्षाला मी प्रचंड असं मतं देखील दिलतो आणि मागच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला देखील खटाव गावानंच दोन्ही उमेदवाराला निवडून आणतं. अनिल कोरबू आणि पाटील मॅडम लिंगणूरच्या दोन्ही उमेदवारांना खटाव गावामुळेच हे दोन्ही उमेदवार विजय झाले. यावेळी देखील भाजपच्या आरग गणातील जिल्हा परिषद गणातील खोत मॅडम आणि लिंगणूर पंचायत समिती गणातील पाटील मॅडम यांना खटावनं जिल्हा परिषद पंचायत समितीपेक्षाही मागच्यापेक्षाही जास्त लीड देऊन दोन्ही उमेदवार निवडून येतील खटावमधून. एवढे 100% मला विश्वास आहे त्या माध्यमातून. त्यामुळे जनता आमच्याबरोबर आहे. कोणी काही जर म्हणत असतील तर खटावमध्ये सगळ्या म्हणजे आरग जिल्हा परिषद गणात सगळ्यापेक्षा जास्त लीड आम्ही खटाव गावातून देऊ. कोणी काही अपप्रचार करत असेल तर ते सगळे साफ खोटं आहे. जनता हे खटावातील विकासाच्या बाजूने आहे. 2-4 दिवस येऊन सांगून काय असं काय उपयोग होणार नाही. आणि जनता हे विकासाचं गंगा असंच वाहत ठेवण्यासाठी खटाव गावाने भाजपला मतदान करणार आहे. आणि भाजप हे खटाव गावातून सगळ्यापेक्षा हे आरग जिल्हा परिषद गणात सगळ्यापेक्षा 1 नंबरला आम्ही खटाव म्हणजे मताधिक देऊ एवढंच या निमित्तानं मी सांगतो. आणि हे दोन्ही उमेदवार हे नक्की 100% निवडून येणार एवढंच म्हणजे ही काळ्या दगडावरची रेग आहे एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि जनता खटावातील जनता विकासाची मागं लागणारी जनता आहे आणि एवढं 100% दोन्ही उमेदवार निवडून येणार याबद्दल काही दिल मात्र शंका नाही एवढंच या निमित्तानं मी सांगू शकतो. आमच्या कल्लापाना कांबळे खटाव आम्ही बीजेपी पुलाला पाठिंबा देऊन आम्ही सहकार्य करतो. भारतीय जनता पक्षानं काय तुमच्या गावात विकास केलेला आहे? हा भारतीय जनता पक्ष विकास केलेला आहे. हा विकास केलेला त्यामुळे तुम्ही भारतीय जनता देत आहे. तुमचा समाज संपूर्ण भाजपच्या पाठीमागे राहणार. पाठिंबा कृष्णा याला पावळे मातक समाज आहे. आम्ही बातमी देणार आहे भाजपलाच मत देणार आहे. मातंग समाज संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे. हां, तुमचा समाज कुठला? तुमचा समाज ही भाजपच्या पाठीशी राहणार. जय भीम. हां, तुम्ही भाजपच्या पाठीशी राहणार. आपल्या समाजात राजीव भाऊ एक मी ब्राह्मण समाजाचा आहे. आमचा समाज बीजेपीला पूर्ण पाठिंबा भारतीय जनता पक्षाला बीजेपी पाठिंबा देण्यापाठी मग काय तुमची भूमिका काय? म्हणजे विकास काम केलेले आहेत आमच्या समाजात. गावात पण विकास केले आहेत त्यामुळे आमचा समाज त्यांना पाठिंबा आहे. आमचा विकास पण लय मोठे केले त्यांनी. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला खटावमधून मोठं मताधिक्य मिळेल. आमचा समाज आहे 100% बीजेपीला पाठिंबा दिलेलं आहे. रावसाहेब बेडगे यांच्या माध्यमातून सुरेश भाऊंनी या गावात भरपूर विकास केला आहे. त्यामुळे तुमच्या गावातील सर्व समाज भाजपच्या पाठीशी. साधारण किती टक्के गावातून मतदान होईल असं वाटतं तुम्हाला? भाजप 90% बीजेपीला मतदान होईल.